मी स्नेहा संजय फडकस, पांडे लेआउट खामला, नागपूर येथील रहिवासी. माझे सासरे श्री सुधाकर बडकस व सासूबाई श्रीमती वंदना बडकस या दोघांनीही मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे. घरी आम्ही एकदा असंच बोलत बसलेलो असताना सासूबाईंना वाटलं की मला पण डोळे दान करायचे आहेत. त्या म्हणाल्या की मला पण फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे त्यांनी तो स्वेच्छेने फॉर्म भरला. मी, माझ्या सासूबाई वंदनाताई बडकस आणि चुलत सासूबाई संगीता बडकस आम्ही तिघींनी तो फॉर्म भरलेला आहे. सासऱ्यांना असं वाटत होतं मी डोळेदान करावं, पण त्यांच्या मनात शंका होती की माझ्या डोळ्यांची बरीच ऑपरेशन्स झाली आहेत, मग माझे डोळे कामी येतील किंवा नाही. त्यामुळे त्यांनी फॉर्म भरला नव्हता. पण माझे पती श्री संजय बडकस यांनी त्यांचेही डोळे दान केले. नेत्रदान त्यांचंही झालं मरणोत्तर. त्यामुळे आम्हाला एक असं छान वाटतं की आपण ज्यांना डोळे नाहीत, दृष्टी नाही, अशा लोकांसाठी ही दुनिया, हे सुंदर जग बघण्यासाठी त्यांना आपण डोळे दिले आहेत, याचा खूप अभिमान वाटतो. त्यामुळे आम्हालाही आमच्या सासू सासऱ्यांचा दोघांचाही अभिमान आहे की त्यांनी मरणोत्तर हे नेत्रदान केलेलं आहे. माझ्या सासूबाई तर फार फर्म होत्या. त्यांनी स्वतःहूनच म्हटलं की मला फॉर्म भरायचा आहे आणि मला डोळेदान करायचे. त्यांचं बघून आम्हालाही असं वाटलं आणि मीही संकल्प केलेलाच आहे की हे छान जग बघण्यासाठी लोकांना आपण मरणोत्तर आपले डोळे द्यावे आणि ही सुंदर दृष्टी द्यावी. त्यासाठी मला अनेक कवितांचा, मी जेव्हा हिंदी, मराठी, इंग्लिश कविता वाचल्या त्यातून एक कविता मला आवडलेली आहे, ती तुम्हापुढे सादर करते की ती कविता ऐकून तुम्हालाही वाटेल की आपण नेत्रदान नक्की करावं. लुक बियॉन्ड द वेल ऑफ नाईट, लेट युअर आईज गिव्ह अदर्स साईट. Look beyond the well of night, let your eyes give others sight. After you are gone, your gift remains to heal the world with sunlit pains. Donate your eyes. My friends, donate your eyes, a selfless deed. It is a selfless deed, a legacy of light indeed. It is a legacy of light indeed. Thank you.